श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना? आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, स्वतःच्या चुकांकडे लक्ष द्या. इतरांची चूक शोधण्यात जास्त वेळ घालवू नका. बाळांनो, ज्यांचे मन शुद्ध असते त्यांच्यावरच आमची सदैव कृपा असते. बाळांनो, जो इतरांच्या चुका शोधतात त्यांच्यावर आमची कृपा होतच नाही, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, एवढेही लक्षात ठेवा की तुमच्या मनात नसतानाही अचानकपणे काही मिळते तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा आमच्या आशीर्वादाचे बळ असते. बाळांनो, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील, पण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या म्हणजे प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी गोष्ट तुम्हाला आपोआपच मिळते. तसेच बाळांनो, परमेश्वराचे नामस्मरण हे संकटातून बाहेर पडण्याची खरी ताकद असते. माणसाने नेहमी सत्याची जोड धरावी. सत्याने वागणाऱ्यांनाच विजय निश्चित होतो. बाळांनो, जो जसा भाव ठेवतो त्याला तसेच फळ मिळते. आमच्या नामात विश्वास ठेवा, सर्व काही आपोआप घडत असते. स्वामी सांगतात, बाळांनो, जर तुमचे मन साफ असूनही तुमच्यासोबत वाईट घडत असेल तर समजा तुम्ही चुकीचे नाही आहात. तुम्ही फक्त चुकीच्या लोकांसाठी जास्त चांगले करून होता आणि तुमचे कर्म वाया जाणार नाही. वेळ नक्कीच हिशोब चुकता करेल, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, श्रद्धा आणि संयम असेल तर सर्व काही शक्य होते. बाळांनो, आमच्या कृपेने अशक्य वाटणारेही शक्य गोष्टी होतात. शक्य करून आम्ही दाखवतोच. बाळांनो, जीवनात जर यश मिळवायचे असेल तर प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे आणि ते प्रयत्न प्रामाणिकपणे करणे हे होय. कारण छोटे छोटे प्रयत्न करून एक दिवस नक्कीच यश मिळते, लक्षात ठेवा बाळांनो. तसेच बाळांनो, लोक तुम्हाला विसरून जातील पण आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. कारण बाळांनो, तुम्ही आमचे आहात. विश्वास फक्त मनापासून ठेवा. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. बघा, परमेश्वर तुम्हाला अडचणीपासून सोडवेल, हे नक्कीच. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या जीवनात येणारे दुःख किती त्रासदायक असतात आम्हाला सर्व काही माहिती असते. बाळांनो, तेवढाच त्रास आम्हाला पण होतो. आमच्या भक्तांना त्रास झालेला आम्हाला पाहत नाही. बाळांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे ते फक्त आमच्याशिवाय कोणालाच माहीत नसते. म्हणून बाळांनो, आयुष्याचा विचार न करता आमची सेवा करा. आयुष्यात कितीही संकटे आली तरी आमच्या सेवेने दूर होतील, हे कायम लक्षात ठेवा. बाळांनो, ऐका हा. आपण धान्य सुपात घालून पाकडतो आणि किडलेले धान्य बाहेर टाकतो आणि चांगले धान्य ठेवतो. त्याचप्रमाणे बाळांनो, परमेश्वराची भक्ती करता करता परमेश्वर प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा प्रयत्न करा. कधीतरी कोण संकटात असेल तर त्याची मदत करा आणि परमेश्वराचे आभार माना की आम्ही असतानाही इतरांच्या मदतीशिवाय त्याने तुमची निवड केली आहे. बाळांनो, तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका. ही व्यक्ती मनातून काढून टाका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठीच असते. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.